नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आज घेऊन आलेलो डेली न्यूजपेपर मध्ये काही इम्पॉर्टंट करंटच्या अनुषंगाने मुद्दे. आपल्याला माहिती आहे जे सरकारमध्ये घडामोडी चालू असतात किंवा इतर कुठले महाराष्ट्राशी निगडीत कोणत्या शहरांबद्दल जर न्यूज येत असेल तर ते आपल्यासाठी करंटच्या अनुषंगाने कॉम्पिटेटिव्हच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट न्यूज असते. तर तशीच न्यूज आपण आज घेऊन आलेलो आहोत. पुणे पुणे देशात तिसरे स्थान आपल्याला पुणेला मिळालेलं आहे. कशातने? सॉफ्टवेअर निर्यात करण्यात. सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये पुण्याला तिसरं स्थान मिळालेलं आहे. तर त्याच्या आपण एक बाय एक बघू. तर सॉफ्टवेअर निर्यातीत पुणेचे महत्त्वाचे मुद्दे जर आपण बघितले तर आपण इथे बघू शकतो देशातनी पुणेचं तिसरं स्थान आहे. पुणेने 2023-24 मध्ये एक एक लाख 5,1818 कोटी रुपयांची सॉफ्टवेअर निर्यात केली. त्याच्यानंतर देश पातळीवर बघितलं जावं तर पुणे तिसरं आहे. बँगळुरू पहिल्या क्रमांकावर येते, कारण की बँगळुरू 4,07,888 कोटी रुपयांची सॉफ्टवेअर निर्यात करून देते आणि हैदराबाद 1,21,115 कोटींची निर्यात करून देते. तर हैदराबादला दुसरं स्थान मिळालेलं आहे आणि पुणेला तिसरं स्थान मिळालेलं आहे. हे आपण बघितलं. हे खूप इम्पॉर्टंट मुद्दे आहेत, कारण की या गोष्टीवर प्रश्न येऊ शकतात. जर आपण देशातनी बघितलं तर महाराष्ट्रातनी कोणते कोणते सिटी कितव्या क्रमांकावर आहे ते पण आपल्याला बघणे खूप इम्पॉर्टंट होऊन जाते. तर आपल्याला माहिती आहे पुणे तर पहिल्या नंबरवर येईल, कारण की पुणे देशात जर तिसरं आहे तर महाराष्ट्रातनी पुणेचं स्थान पहिलं आहे. त्याच्यानंतर मुंबई हे दुसऱ्या स्थानावर येते, कारण की 76,564 कोटींची निर्यात करून देतो आणि नागपूर ही आपली खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर ही 646 कोटीची निर्यात करून देते आणि देशात तिसऱ्या स्थानावर आहे. तर आपल्याला माहिती आहे पहिल्या स्थानावर पुणे, दुसऱ्या स्थानावर मुंबई जी आपली राजधानी आहे आणि तिसऱ्या स्थानावर नागपूर जी आपली उपराजधानी आहे. तर त्याच्यानंतर आपण बघू 5 वर्षात निर्यातीत बघा कसे वाढ झालेले आहे. इथं त्यांचं इयर दिलेलं आहे, वर्ष दिलेलं आहे आणि त्याच्यासोबतच आपले किती किती रुपयांची निर्यात करून दिली ते पण आपल्याला माहिती आहे. म्हणून हे 5 वर्षात दुपटीने निर्यातीत वाढ झालेली आहे याचं म्हणणं असं आहे. हिंजेवाडी IT पार्कमधील समस्या. आता पायाभूत सुविधांची समस्याचे निराकरण करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर भविष्यातील प्रगतीसाठी AI आणि ड्रोन तंत्रज्ञानमध्ये प्रगती झाली पाहिजे. सरकारी नवीन कलेक्टरांची करण्याची गरज आहे आणि मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स यासाठी प्रयत्नशील आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय महत्त्व. पुण्याला खूप राष्ट्रीय महत्त्व याच्यासाठी आहे, कारण की आपण बघू शकतो की माहिती तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी उत्पादन या दोन्ही क्षेत्रातनी पुणे पुणे हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो आणि खूप इम्पॉर्टंट भूमिका बजावतो. म्हणून हे पुणे शहराला राष्ट्रीय महत्त्व खूप आहे. त्याच्यानंतर आपण बघू एक देश एक निवडणूक. आपल्याला माहिती आहे एक देश एक निवडणूक नुकतंच बिल जे आहे ते पार्लमेंटमध्ये आले होते. त्याच्यानंतर हे खूप करंटच्या अनुषंगाने आता खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे, कारण की याच्यातनी अजून घडामोड घडतच राहणार आहे. तर यावर काही प्रश्न उचलले गेलेले आहे अ, या न्यूजमध्ये. तर आपण बघूयात. आणि एक देश एक निवडणुकीवर आपण पहिलेही व्हिडिओज बनवलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता. त्याच्यातनी डिटेल MCQ आणि डिटेल माहिती त्याच्यात दिलेली आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर संविधानिक उद्दिष्टाचे उल्लंघन. संविधान सभेत एक देश एक निवडणूक या संकल्पनेवर कधीही चर्चा झाली नाही. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या कल्पनेची कधीही कल्पना मांडली नाही. तर हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट होऊन जाते. जर आपले संविधान निर्माते जर आपले एवढे चांगले हुशार होते तर त्यांनी या संकल्पनेची या आधीच त्यावेळेस चर्चा का नाही केली? एक देश एक निवडणूक व्हाव हे त्यांनी कधीही विचार का केला नाही? त्या पार्लमेंटमध्ये संविधान सभेत ही विचार कधी पहिले का आले नाही? हे असा प्रश्न जे आहे ते सर्व नागरिकांना पडतोच, यायलाच पाहिजे, नक्की आहे. त्याच्यानंतर संघ राज्य व्यवस्थेवरील धोका. राज्यांनी दिलेल्या स्वायत्तेची धोक्यात येऊ शकते. आता राज्यांना जे पण पॉवर आहे, स्टेट पॉवर जे आहे ते कमी होण्याची किंवा त्याच्यावर प्रभाव पडण्याची आपल्या चिन्ह होऊ शकतात. त्याच्यानंतर प्रादेशिक मुद्दे जे असतात ते दुर्लक्ष होऊ शकतात. राष्ट्रीय मुद्द्यांमुळे स्थानिक समस्याचे दुर्लक्ष पण होऊ शकतात. त्याच्यानंतर मतदारांच्या हक्कावर परिणाम. आता सततच्या निवडणूक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करतात. आता कंटिन्यू जे निवडणूक होत राहतात, स्टेटच्या निवडणूक, सेंट्रलच्या निवडणूक, इकडे त्या म्युन्सिपल निवडणूक, हे निवडणूक, ते निवडणूक, अशा निवडणुका चालूच असतात आपल्या देशात. आणि त्यानुसार काय होतात माहिती आहे का? सेंट्रलमध्ये जर एखादी पार्टी आहे तर सेंट्रलमध्ये ती पॉवरमध्ये आहे.
तर निवडणुका कंटिन्यू होत आहे, तर दुसऱ्या स्टेटमध्ये जेव्हा ते जातात तर तिथं त्यांना तुम्ही आपण काय काम केले त्याच्यासाठी ते पब्लिक जे क्वेश्चन विचारते त्याच्यासाठी त्यांना ते उत्तर प्रिपेअर करूनच ठेवावं लागते. आणि असं नाही आहे की एकदा निवडणूक झाली तर दुसऱ्या वेळेस डायरेक्ट 5 वर्षानंतर भेटतात, असं नाही आहे. कारण की कंटिन्युअस निवडणुका होते तर त्यांना पब्लिकमध्ये यावंच लागते. जर एक देश एक निवडणूक झाला तर त्यांचा आता इथं बघा, सततच्या निवडणुका नाही झाल्या, एक देश एक निवडणूक झाली, तर मग त्यांनी फक्त 5 वर्षांनी एक निवडणूक घेईल आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 5 वर्षानंतर आपल्याला भेटेल. तर याने कसं आहे, वोटरचा इम्पॉर्टन्स कमी होऊन जाईल. खूप अशा प्रॉब्लेम्स त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर आपण बघू, एकत्रित निवडणुकीमुळे मतदारांचे स्थानिक मुद्द्यावरून लक्ष स्थानिक मुद्द्यावरून भटकेल. आता स्थानिक मुद्दे जे असतात स्टेटचे मुद्दे आणि करंटचे मुद्दे असे अलग अलग मुद्दे असू शकतात. पण स्टेटचे मुद्दे जे असतात ते स्टेट सरकारकडून मान्य करून घ्यायचे असते. जर एक देश एक निवडणूक झाली तर हे मुद्दे दुर्लक्षित होण्याची चान्सेस आहेत. त्याच्यानंतर लोकशाहीची विविधता लोकशाहीची विविधता कुमकुमत होण्याची शक्यता. त्याच्यानंतर विविध राज्यांना वेगवेगळ्या गरजा आणि आकांक्षा दुर्लक्षित होऊ शकतात. त्याच्यानंतर केंद्रीकरण वाढल्याने राज्य सरकारवरील नियंत्रण वाढेल. हे पण आताच बोललो आपण. त्याच्यानंतर प्रादेशिक आर्थिक फायदे, परंतु तोटे जास्त. एकाच वेळी निवडणूक घेतला तर खर्च तर वाचेल, प्रशासकीय अडचणी बी कमी होईल. मात्र प्रशासनाच्या आणि मतदाराच्या स्थानिक गरजा पूर्ण होणे हे कठीण होईल. त्याच्यानंतर उत्तरदायित्वाचे महत्त्व. आता सध्याच्या प्रणालीत राज्य आणि केंद्र सरकारच्या नियमितपणे मतदारांसमोर जबाबदार ठेवले जाते आणि वारंवार निवडणुका सत्ताधाऱ्यांना उत्तरदायी म्हणजे त्यांचे पब्लिकचे प्रश्नांचे उत्तर त्यांना द्यावंच लागते. याच्यासाठी सततच्या निवडणुका होणे खूप गरजेचे आहे. त्याच्यानंतर लोकशाही आणि संघराज्य रचनेचा धोका. एक देश एक निवडणूक प्रस्तावामुळे सत्तेत केंद्रीकरण होऊन संघराज्य रचनेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतात आणि विविधतेला धोका निर्माण होईल. हे सर्व प्रश्न या या न्यूजमध्ये दिलेले आहेत. हे खूप इम्पॉर्टंट होते, ते आपण डिस्कस केले. त्याच्यानंतर संस्थात्मक उभारणी. आधुनिक भारताची संस्थात्मक उभारणी म्हणजे आपल्या इंडियामध्ये संस्था जे आहेत त्यांची उभारणी कशी झाली हे संविधान महानमध्ये दिलेले आहे आणि खूप इम्पॉर्टंट असे मुद्दे आहेत, ते आपण एक एक करून डिस्कस करू. महत्वाचे मुद्द्यामध्ये आपण बघू शकतो, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था NIV स्थापना 1952 मध्ये झाली पुणेमध्ये. आणि कोविड-19 जी महामारी होती, महास्थापित महत्त्वपूर्ण भूमिका या संस्थांनी बजावली आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या ICMR अंतर्गत हे कार्यरत आहे. तर ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, हे नोट करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. त्याच्यानंतर दुसरी जी आहे, नेहरूंनी स्थापलेली विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाची संस्था ते आहे DRDO. DRDO संरक्षण संशोधन आणि विकास संघटना. त्याच्यानंतर दुसरी आहे इस्रो, ISRO. इस्रोमध्ये सुरुवातीला इनस्कोपर म्हणून ओळखल्या जायचे असं. त्याच्यानंतर IIT. त्याच्यानंतर त्यांनी जे स्थापना केली ते IIT. त्याच्यानंतर मुंबई IIT रशियाच्या मदतीने स्थापन झाली. त्याच्यानंतर कानपूर IIT अमेरिकेच्या मदतीने स्थापन झाली. तर अशा IIT बी स्थापना झालेली आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी जे स्थापन केलेले आहे ते एम्समध्ये वैद्यकीय शिक्षण अग्रगण्य संस्था. त्याच्यानंतर CSIR सेंटर फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च 1948. हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ही माहिती करून घ्या. त्याच्यानंतर शिक्षण व संशोधन क्षेत्रातील योगदान. विद्यापीठ अनुदान आयोग UGC आपल्याला माहिती आहे. युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन ही माहिती आहे आपल्याला. याची स्थापना कधी झाली? 1953 मध्ये. केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक प्रगतीसाठी स्थापना आणि कृषी तंत्रज्ञान विद्यापीठ ओरिसा व पंजाबमध्ये स्थापना झाली, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर औद्योगिक आणि पायाभूत क्षेत्रातील योगदान. भाकरानंगल धरण, भिलाई स्टील कारखाना, बोकारो स्टील कारखाना 1947 आणि 100% यंत्रसामग्री आयात केली जाते. 1970 पर्यंत प्रमाण 9% झाले. हे इम्पॉर्टंट मुद्दे आहे. त्याच्यानंतर कृषी क्षेत्रातील योगदान. आता कृषी क्षेत्रातील योगदान
एक सेकंड ब्रश. आता कृषी क्षेत्रातील योगदान. कृषी क्षेत्रातील योगदान उपासमारीमुळे ग्रस्त देशांना अन्नधान्य उत्पादनास सर्वपूर्ण बनवले. कृषी विद्यापीठाची स्थापना. त्याच्यानंतर आर्थिक योगदान. आर्थिक योगदान मध्ये कोणकोणते संस्था येतात? अम, आयु आयु विमा महामंडळ LIC, राष्ट्रीयकृत संस्था, भारतीय अर्थव्यवस्थेचा काना आणि प्रोव्हिडंट फंड सोसायटीचे राष्ट्रीयकरण. त्याच्यानंतर साहित्य, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान. साहित्य अकादमी, संगीत अकादमी, ललित कला अकादमी. त्याच्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, संगीत अकादमी अध्यापिताखाली स्थापन. नॅशनल बुक ट्रस्ट 1957 मध्ये स्थापना. वाचन संस्कृती वाढवण्यासाठी प्रयत्न. हे बी इम्पॉर्टंट आहे. साहित्य, कला, सांस्कृतिक मध्ये कोणकोणत्या संस्था आहेत ते आपल्याला विचारू शकतात. त्याच्यानंतर महत्वाचे शास्त्रज्ञ. शांती स्वरूप भटनागर, होमी बाबा, मेघनाथ साहा आणि विक्रम साराभाई या सर्व महत्वाच्या शास्त्रज्ञ आहेत. सायंटिस्ट त्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर संविधानाशी नाते. आता संविधानाशी नाते. नेहरूंनी स्थापलेल्या सर्व संस्थांच्या संविधानातील मूल्यांची सुसंगत विकास केला. या संस्थांनी आधुनिक भारताच्या उभारणीत योगदान दिले. आणि स्पर्धा परीक्षेसाठी आधुनिक भारताच्या संस्थात्मक उभारणीत नेहरूची भूमिका आणि त्यांची स्थापन केलेल्या संस्थांची माहिती उपयुक्त ठरते. आता हे खूप इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे की MPSC जे आपली रिटर्नमध्ये आहे तर याच्यावर असे निबंध वगैरे येऊ शकतात की आधुनिक भारताच्या संस्थात्मक उभारणीत नेहरूची भूमिका आणि त्या स्थापन केलेल्या संस्थांची माहिती उपयुक्त ठरते. हे सर्व याच्यावर निबंध येऊ शकतात. हे तुमच्यासाठी माहिती असणे गरजेचं आहे. तर आपण आजचे 3 न्यूज जे बघितले आपण इथेच थांबू आणि याच्यानंतर तर पार्ट 2 पण येणार आहे. तर आता हे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असे व्हिडिओला आपण घेऊन येतच राहणार आहोत. धन्यवाद.